चला आज बनवूया शेपूची भाजी। तर सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल आणि त्यानंतर लसूण आणि मिरचीचं बारीक केलेलं वाटण हे तेलामध्ये व्यवस्थित असं लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आणि तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे धुतलेली व चिरून घेतलेली शेपूची भाजी। ती आता आपण याच्यामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर त्यात टाकलेलं आहे भिजवलेली मटकीची डाळ। तुम्ही इथे मुगाच्या डाळीचा देखील वापर करू शकता। त्यानंतर भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि आता याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाजी मिक्स करून घ्यायची आणि याच्यावरती ताट ठेवून एक 5 ते 10 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलं आणि पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित अशी बघितली शिजली आहे का आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट आणि मिक्स करून घेतला। आता याच्यावरती ताट झाकून 2 मिनिटे ही भाजी शिजवून घेऊया। तर तुमच्याकडे ही भाजी कशी बनवतात कमेंट करा।